दरड कोसळल्यामुळे माळीण गावावर एक जबरदस्त मोठं संकट कोसळलेलं असतानाच आज राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये 2 ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। नाशिक मध्य रेल्वेच्या कसारा घाटात कोसळलेल्या दरडीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली। भुसावळ मुंबई पॅसेंजर आणि मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस या गाड्या मनमाडहूनच परत पाठवण्यात आल्या, तर राजेंद्रनगर हावडा मुंबई महानगरी आणि गोदान एक्सप्रेस या पुण्याच्या मार्गे मुंबईला वळवण्यात आल्या। सध्या सुद्धा इथे बचाव पथकाचं कार्य सुरू आहे, त्यामुळे अनेक गाड्या या इथून उशिराने धावत आहेत। दरम्यान इगतपुरीच्या नजीक रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, त्यामुळे पटना लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस हावडा दुरांतो एक्सप्रेस या इगतपुरीच्या नजीक थांबवण्यात आल्या होत्या। त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या सेवेवर सुद्धा कसाऱ्याहून होणाऱ्या त्याचा काहीसा परिणाम झाला। याशिवाय तळकोकणात सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरच्या पीठढवळ पूल जो आहे तो पाण्याखाली गेलाय, त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत ठप्प होती।